तसा पहिल्यांदा सभापतीचा मान मला भेटलेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, माझे मोठे बंधू डॉक्टर कराडजी, शहराध्यक्ष किशोर किशोरजी, केनेकरजी व सर्व माझे सदस्य 57 महापौर साहेब, उपमहापौर आणि मी युतीमध्ये निवडून आला, सगळ्या युतीचे नेते. शहरात असा काही करणारे मी कधी नाही झालेला. शहर एकदम सुंदर करणार आहे. महाराष्ट्रातले देशात एक वेळेस लोक सांगायचे इंदोर शहर खूप सुंदर आहे, त्याच्यापेक्षा स्मार्ट सिटीमध्ये चांगला सुंदर शहर करेल. चौका चौकात असं वाटेल की नाही आपण कुठे फॉरेनमध्ये आलो का कुठे काश्मीरमध्ये आलो, असं करणार. संयमाचं बक्षीस म्हणावं लागेल का पक्षाकडून? खूप संयम ठेवला होता. बघा, 1980 पासून मी काम करतो. मी दिवा बघितला, मी नांगरदारी बघितला, मी कमळ बघितलं आणि मी समाधानी आहे. मला पदापेक्षा पार्टीचा हिंदुत्व म्हणून काम करायची सवय आहे. माझे वडील 1968 साली दंगलमध्ये 41 दिवस आतमध्ये होते हिंदुत्वासाठी. आम्ही हिंदूसाठी काम करतो. हिंदुत्व म्हणून काम करणार, मी हिंदू सभापती म्हणून काम करणार. दुसरं म्हणजे तुमचे सहकारी, तुमचे मित्र अतुल सावे यांचं देखील सहकार्य तुम्हाला होतं काय? त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांचा माझा आम्ही मित्र 1978 पासून आहे. 50 वर्ष झाले आमचे मित्र. माझे मोठे भाऊ आहे, माझे वडील आहेत. माझ्या वडिलांना त्यांना घाबरतो. सावे परिवार तुम्हाला खूप सहकार्य आहे, पुढे राहणार. त्यांच्या शब्दाचे पुढे जात नाही. ते म्हटलं थांब. शहराचे रस्ते, ड्रेनेज, पाणी, कुठंच कोणाची कंप्लेंट येणार नाही. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ते एकदम सुंदर करून देणार नाही. तुम्हाला कोणाला आता यावं लागेल नाही, आता काम केलं नाही मंत्र्यांनी, फक्त शब्द दिला, मी शब्दांनी काम करून टाकतो. तसं काही नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि ते अर्थमंत्री आहे. कुठंच कमी पडणार नाही. पैशाची कुठे कमी पडू देणार नाही. मी वरिष्ठांची विनंती करेल, अतुलजी व सगळे आमचे नेते त्यांना घेऊन जाऊन सगळं पैसे आणणार, पैशाची कमी पडू देणार.